नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, उद्या आहे 17 जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आली आहेत वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते। पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला ही तीळ संकष्टी चतुर्थी ह्या नावाने देखील ओळखली जाते। या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा केली जाते आणि व्रत केलं जाते। या संकष्टी चतुर्थीला तिळाचा वापर केला जातो, म्हणून तिला तीळ चतुर्थी असं देखील म्हटलं जाते। या दिवशी गणपतीसह चंद्रदेव यांची पूजा केली जाते। जो कोणीही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकट दूर होतात। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केली जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे। मित्रांनो, उद्या शुक्रवार वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी। तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळी घरात आणा या झाडाचं एक पान। कोणत्याही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल। 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल। तर असे कोणत्या झाडाचं पान आपल्याला घरात आणायचं आहे, त्या पाण्याचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही गणपती बाप्पांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर मित्रांनो पहा, प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असतात। त्यामध्ये पौष महिन्यात येणारी ही चतुर्थी अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते। या दिवशी गणपती बाप्पांचे हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते, त्यामुळे ह्या काळात केली गणपती बाप्पांची सेवा उपासना उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात। आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे। उद्या सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला हा एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे। मित्रांनो, जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असते आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो, परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्याला प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही। जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा एक उपाय जर केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल। त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल, वारंवार तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल, तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, सतत घरामध्ये संकट अडचणी अडथळे असेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल, तर हा एक उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होते। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि यानंतर या पाणी तुम्हाला स्नान करायचं आहे। स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। शुद्ध पाण्याने केला तरीही चालेल किंवा दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता। जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहे तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून एका पाटावरती किंवा देवघरामध्ये ठेवायची आहेत। मग हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, दुर्वा अर्पण करायचे आहेत, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। त्याचबरोबर तुम्ही प्रसाद म्हणून लाडू मोदक किंवा गूळ खोबऱ्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आपल्या शास्त्रामध्ये असे अनेक झाडांना झुडपे सांगितले आहेत, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात। ह्या झाडांमध्ये एक प्रकारची देवी शक्ती असते आणि जेव्हा विशेष तिथीवरती आपण ह्या झाडा संबंधित काही उपाय करतो तेव्हा ह्या उपायातून आपल्याला ती देवी शक्ती प्राप्त होत असते। असा एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड। पहा, जास्वंदाचं फूल बाप्पांना प्रिय नाही तर या सगळ्यांच्या पाना देखील बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत।
जो व्यक्ती मनोभावे बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल अर्पण करून इच्छा व्यक्त करतो त्या व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं देखील म्हटलं जाते आणि म्हणूनच आपल्याला ह्या झाडांच्या संबंधित एक उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या झाडाचं लाल फूल येतात तर त्या झाडांचं एक पान जे आहे तर ते घ्यायचं आहे। सोबतच तुम्हाला त्या झाडांची एक काडीसुद्धा घ्यायची आहेत। हे पान घरामध्ये आणायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे। देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता आपल्याला थोडंसं कुकू घ्यायचं आहे, कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे जे काडी आपण घेतली आहे तर ते काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे। अगदी 1 ते 2 शब्दांमध्ये तुमची जी इच्छा काहीही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे। जसे की नोकरी मिळत नसेल तर नोकरी प्राप्ती, किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्ती, किंवा शत्रूंचा त्रास होत असेल तर शत्रुदोष नष्ट होण्यासाठी, अशी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला ही इच्छा जी आहे तर ते तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे। यानंतर काय करायचं आहे, यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये त्याच कुंकू आणि आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आणि बाजूच्या 2 लाईना आवर्जून काढायचं आहेत, कारण स्वस्तिक जे आहे ते मर्यादा असते आणि स्वस्तिक हे मंगलाचं प्रतीक मानलं जाते। यानंतर या स्वस्तिकवरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत। त्या तांदूळावरती हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे, कारण तांदूळ हे पांढरे ठेवू नये। यानंतर आपल्याला त्या तांदळावरती ते इच्छा लिहिलेलं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे। ठेवल्यानंतर थेट जे आहे तर ते देवाकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला ठेवायचं आहे। यानंतर जे प्लेट आहे तर ही प्लेट आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे। यानंतर या पानावरती आपल्याला 21 दुर्वा जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत। एक लाल जास्वंदाचं फूल आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे। यानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पाला हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे। त्या पानाला सुद्धा हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे। धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहेत। यानंतर गणपती बाप्पा समोर बसून तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष मंत्र पठण करायचं आहे। 108 वेळा ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि 1 वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे, पठण करायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे। यानंतर संपूर्ण दिवस हे पान तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे। सायंकाळी 4 वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे पान आहे तिथून तुम्हाला उचलायचं आहे। त्या पानावरती त्या 21 दुर्वा जे आहेत तर त्या देखील ठेवायच्या आहेत। त्यासोबतच जास्वंदाचं फूल जे आहे ते देखील ठेवायचं आहे आणि त्यावरती आपण ज्या तांदूळावरती पान ठेवलं होतं त्या तांदूळातून तुम्हाला 21 अखंड तांदूळ जे आहेत तर ते काढायचे आहेत आणि त्या पानावरती ठेवायचे आहेत। आता एक धागा घ्यायचा आहे आणि त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला त्या पानामध्ये तुम्हाला धाग्याने बांधून घ्यायचे आहेत। यानंतर तुम्हाला हे पान घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन हे बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि तिथे गेल्यावरती पण आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे। तुमची जेही इच्छा आहे ते इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत। तर मित्रांनो, हा जो उपाय आहे हा उपाय आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर चला भेटूया असेच नवनवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः।